बीड जेलमध्ये झालेल्या मारहाणीची एक्सक्लुझिव्ह माहिती पुढारी न्यूजच्या हाती। जीवे मारण्याच्या हेतूने कराडच्या 9 गुंडांचा हल्ला। महादेव गित्तेंची तक्रार, कराडच्या सांगण्यावरून हल्ला, गित्तेचा आरोप। वक्फ सुधारणा विधेयक गरीब मुस्लिमांच्या बाजूने असेल तर हिंदू विरोधी कोण? उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल। भाजपाचा जमिनीवर डोळा, विधेयकाचा नाही तर भ्रष्टाचाराचा विरोध, ठाकरेंचा आरोप। वक्फ विधेयकाविरोधात मतदान करून ठाकरेंच्या शिवसेनेनं महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला। अनेक नेते त्यांना सोडतील, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। वक्फ सुधारणा विधेयकावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मतदान मात्र भाष्य करणं टाळलं। अजित पवारांची भूमिका काय हे अद्यापही अस्पष्ट। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। वक्फची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव, अरविंद सावंतांचा आरोप तर बोर्डाच्या जमिनी विकून त्यांना पैसा मिळवायचा आहे। खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप। दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दूषित पाणी पुरवठा, दूषित पाण्याने खासदार तसंच मंत्र्यांचं आरोग्य धोक्यात। वारंवार तक्रार करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा खासदारांचा आरोप। कुख्यात गुन्हे लॉरेन्स बिश्नोईनं रचलेला हत्येचा कट मुंबई पोलिसांनी उधळला। मुंबई पोलिसांकडून अंधेरीत प्लॅटिनम हॉटेलमध्ये छापा टाकत बिश्नोई गँगमधील 5 जणांना अटक। दिशा सालियनच्या वडिलांचा जबाब पुढारीच्या हाती, दिवंगत मित्राच्या पत्नी मदत करत असल्याचा सतीश सालियन यांचा जबाब। याच कारणावरून मृत्यूपूर्वी दिशाचं वडिलांसोबत झालं होतं भांडण। राज्यात अवकाळीचा धुमाकूळ, पुढील 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारपिटीची शक्यता। वादळी वारं, विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज। महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी गेल्या शाळेतील कर्मचाऱ्याने तब्बल 10 चिमुकल्या विद्यार्थिनींचा केला विनयभंग। अकोल्याच्या शाळेतील धक्कादायक प्रकार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात। अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची रेसिप्रोकल टेरिफबाबत मोठी घोषणा। भारतातून आयातांवर 26% कर तर चीनवर 34% चाबूक।